आता काय करणार नाही काय प्रॉब्लेम आता किती मोठा पिक्चर दिला रे हो ए ए यांची टक्कर येईल ती हा मग ते तर ते भारत जाईल ते गुंतवणूक फार चान्स येते ना त्याने विषय त्यावेळी डोपट आहे गेम त्याने 20 आहे 22 मध्ये काय होईल का चेक बरोबर दुपारचे 3 वाजून 43 मिनिटं झालेले आहेत. अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. गोवे चषकामध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या पाहुण्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच शेलडू जेव्हा क्रिकेट प्रेमींचे देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 षटकांची मॅच कंपल्सरी असेल. चालू असले सामना एका बाजूला देवरुख संघ पाहायला मिळतोय. त्याने नुकताच टॉस जिंकला आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर मात्र क्षेत्ररक्षण करण्याकरता सारंगाव संघाला वाईट केलं गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. शरद आणि बाळाराम. तर गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज किशोर सज्ज असणार. 4 षटकांची मॅच 20 मिनिटाचा अवधी. प्रति षटकामध्ये 5 मिनिटं देण्यात आलेली आहेत आणि 5 मिनिटांमध्ये बरोबर तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस पहिला षटका चौथा खेळाडूंचा संपर्क व्यवस्थित नाहीये. बॅट नाही. गंगा पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. सुरुवात बघा किती गोड केली गोलंदाज किशोर आणि पाहिलं की गोलंदाज शरद मोठा फटका मारण्याची तयारीमध्ये आहे. आणि अखेरकर पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगली लेंथ आणि चांगली लाईन गोलंदाज किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते चित्र मात्र शरदचं आता पुन्हा एकदा मैदानाच्या आत साकारलं जाणार त्यात काही शंका नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू शॉट होतोय गोलंदाज शरद. याही वेळेला चांगला चेंडू मदत खूप गेला काय गोलंदाजी केली होते पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुल षटक आहे आणि पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी गोलंदाज किशोर करतोय. बघा आपण टप्प्याचा विचार केला तर अचूक टप्पा पाहायला मिळतोय. आपण लाईनचा विचार केला चांगली लाईन पाहायला मिळते. खूप करावं लागेल गोलंदाज किशोरचं. बॅक टू बॅक 3 चेंडू चांगले हाताळले. हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी साकारली जाते. पॉवरप्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी असावी तर मी म्हणेन किशोर सारखी असावी. 4 चेंडू त्याने क्लास टाकले. अखेरकार शरदला थांबवण्याचं कार्य तर तो मैदानाच्या आतमध्ये करतो. चांगली गोलंदाजी फुटबॉलिंग. यावेळेस जुळणी झाली. अखेरकार बॅट आणि बॉलचा संपर्क आला. चेंडू स्कोअरलेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव तो पूर्ण झाली. फेकी फार उशिराने येते. विकेटची असणार संधी. ओ माय गॉड. क्षेत्ररक्षकाने थोडासा मी म्हणला मुक्ती झाली. शरद बचावला गेला. 2 धावांनी शरद ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 2 धावा. एका क्षणी असं वाटलं की हा चेंडू जर स्टंप वरती आदळला असता जाऊ शकता पण ऍक्शन रोखलाय. ती क्षणी थोडासा मी म्हणेन चुकी केली यष्टीरक्षक. मात्र या चेंडूवरती विकेट घेऊ शकलेले नाहीये. 2 धावा पूर्ण. शरद मात्र 2 धावा पूर्ण करून आपल्या क्रीज मध्ये सेट पाहायला मिळते. 5व्या चेंडूवरती बरोबर 2 धावा शरदच्या पाठमधनं आल्या. कौतुक करावं लागेल गोलंदाज किशोरचं. चांगला गोलंदाजी करतो. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आणि अखेरकार शेवटच्या चेंडू देखील चांगला चेंडू टाकण्याचं काम गोलंदाज किशोर करतोय आणि षटक देखील समाप्त होते. सो एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 2 पाहायला मिळतात. गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज शरदला कोणत्या प्रकारची हात उघडण्यामध्ये संधी दिलेली नाहीये. गोलंदाज किशोरने आणि निघला 500 दिले
रोहननी आढळलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला 2 पाहायला मिळते. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता ज्ञानेश्वर अनुभवी गोलंदाज रमक्राम आहे. सारंगाव सिंगाचा हुकुमाचा इतका आहे आणि हुकुमाचा इतका आता मात्र दुसऱ्या प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. आम्हाला काय काय हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. फ्लायकेट चेंडू होता. ते मी म्हणेन हवेमध्ये चेंडू टाकण्याचं काम गोलंदाज ज्ञानेश्वरने केलं. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली. निधाव चेंडू आला. हा चेंडू खेळला बाळारामने. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट चिकपणा चेंडू हवेमध्ये झेलची असणार संधी. ते तसे थोडा उशिराने चेंडूवरती आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अखेरकार बाळारामने 2 धावा खेळून झाल्या. गोलंदाज मध्ये आपण पाहिलं तर एस्टनच्या पुढे उभा होता चेंडू गॅदर करण्याकरता. चेंडू गॅदर करण्याकरता मला एस्टनच्या मागे उभं राहणं फार गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्या. बाळारामची देखील खाते उघड झाली. धावसंख्या 4 पाहायला मिळते. जास्त होतो ना पाणी. यावेळेस बॅटची कडा चेंडू बिहाइंड द विकेट. एस्टनच्या मागे ट्रॅव्हल होणार. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 विकेट मिळणार. भविष्यवाणी करते गोलंदाज सुरत पाहायला मिळते. या शहराच्या पहिल्या षटकांनी तब्बल 8 चेंडू डॉस केला होता. तो शहर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या आधीच्या मॅच मध्ये शरदच्या खेळी फार चांगली राहिली होती. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता. संपर्क इथे देखील नाहीये. तो पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. कार ज्ञानेश्वरचा हा चेंडू निघावाला. काय गोलंदाजी केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटक किशोरने हाताळले. 2 धावा त्याने खर्च केल्या. ज्ञानेश्वरची कामगिरी चांगली जाते. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंडू निधाव येतोय. तर आता मात्र डगआउट मध्ये फार मी म्हणेन चर्चा चालू झालेली आहे. जो खेळ पहिल्या धावामध्ये शरदचा राहिला होता तो खेळ यावेळेस पाहायला मिळत नाही. कारण इतकंच आहे की समोर गोलंदाज ज्ञानेश्वर आहे ज्याच्याकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूला झुकवण्याची. अखेरकार ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण विचारलेला किशोरच्या गोलंदाजीचा त्यांनी गोलंदाजी चांगली केली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र ज्ञानेश्वर आला आणि बघा काय सुंदर कामगिरी तो स्वतः करतोय. पुढे सरकून पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. यावेळेस एफसी रक्षाने चतुराई दाखवली. अखेरकार बेस सुडवल्या गेल्या आणि शरदला आता मात्र जागा सोडावी लागेल. धक्का लागतोय पहिला टीम देवरुख संघाला शरदच्या रूपामध्ये. पहिले बघ पहिले मॅचला चौका छक्का पहिलेच बोला. आता जेवला ना. अशाच प्रकारे शरदचा देखील खेळ समाप्त झालेला आहे. आऊट होण्यापूर्वी शरदने भरपूर नाराज केलं. डगआउट मध्ये आता मध्ये चर्चा केली जाणार की एक्झॅक्टली तुला कशा करता पाठवलं गेलं आणि तू काय करून आलास. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज दाखल झाला फलंदाजी करण्याकरता. विलास येतोय क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 5 धावा आतामध्ये लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या गोलंदाज किशोरने. दुसऱ्या षटकामध्ये बघा ज्ञानेश्वरची कामगिरी देखील चांगली राहिली आणि 3 धावा खर्च केल्या. यावेळेस मोठा फटका चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेलचा प्रयत्न करतोय. चेंडू स्लेप लँडिंग झाला. दुसरं धावे करता डावखुरा शैलीचा फलंदाज
बॉलिंग करतोय आणि अखेरकार 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 पुढे सरकली 7. दूरवरचा चेंडू होता. दूरवरच्या चेंडूवरती बाद टाकण्याचं काम नौकरीशिवायच्या फलंदाजाने केलं. चेंडू मात्र फिरला गेला. अखेरकार फलंदाजाने पाहिलं की संधी आहे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा अखेरकार पूर्ण झाल्या. धावसंख्येचा आपण पुन्हा एकदा विचार केला. फलकावरती धावा लागल्या गेल्या. 9 धावा. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता मानाजी आला. उलवा टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना कव्हरला ट्रॅव्हल होणार. राममानवानं क्षेत्ररक्षक आले. फिल्डिंग मात्र थोडस फंबल झालं. एक धाव मिळाली फलंदाज बाळारामला. पुन्हा एकदा फिल्डिंगची विभरचना ही फिरवली जाणार कारण लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची फार दमछाक होत असते. गोलंदाज तयार. मानाजी हा फ्लॅकर चेंडू चांगला फटका मागे सरकून जागा बनवली. ट्रॅकिंग फटका चेंडू निघून झाला. डीपच कव्हरला. एकदा पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. अखेरकार फेकी यायला फार उशीर झाला. फलंदाज विकास ऑन दी मार्क झाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ आपण मानाजीचा पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. हो ही लाईन चांगली आहे. ही लेन्थ चांगली पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर आपल्या बाजूला थोडासा वळण घेतोय. चेंडूला वळण देण्यामध्ये यश आलं गोलंदाज मानाजीला. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा निर्धाव पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल सारंगावचे संपूर्ण गोलंदाज. काय गोलंदाजी केली जाते. पहिलं षटक किशोरने हाताळलं आणि 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या क्रमांकावरती ज्ञानेश्वरला त्यांनी 3 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण मानाजीला पाहतोय. आता पण त्याने 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला सारंगाव साकारतोय. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अतली गडा. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटला घासत मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न टाकला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाणार परंतु सहमत नाहीये. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्येचा आपण विचार केला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. 14 धावा. हे षटक मी म्हणेन चांगलं आलं देवरुम संघाकरता. तर या षटकामध्ये तब्बल 9 धावा काढण्यामध्ये फलंदाजाने यश आलं. अंतिम षटक मार्गस्थ असेल आणि गोलंदाजी करण्याकरता आपण दिलीपला पाहतोय. जी कामगिरी गोलंदाजी करताना तिने गोलंदाजीने केली ती कामगिरी पुन्हा एकदा आता मात्र दिलीप साकारणार का पाहावं लागेल. तर आपण धावांचा विचार करता अगदी मी म्हणेन बॅकफुटला आहे देवरुम संघ. धावसंख्या आतापर्यंत 14 त्यांना धावफलकावर लावता आलेली आहे. हा षटक फार महत्वाचा असेल विशेषतः देवरुमच्या सर्व खेळाडूंनी मी तर म्हणेन या प्रति चेंडू मागे हल्ले करणं फार गरजेचं आहे. ते हल्ले आता पाहायला मिळणार का कारण बाळाराम आणि विकास ही जोडी पाहायला मिळते. पहिला चेंडू वरला फाटणे ऑन साईडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत ना अखेरकार बाळारामला एक धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 15 धावा. हे षटक फार महत्वाचं आहे. देवरुम संघाच्या बाजूने आपण विचार केला तर प्रति चेंडू मागे तुम्हाला हल्ले करावे लागतील. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बघा. या 5 चेंडूमध्ये जर एकाच 2 मोठे फटके आले तर मी म्हणे चांगला स्कोर बोर्ड लावण्यामध्ये यश नक्की येणार देवरुम संघाला. पण गोलंदाज देखील तेवढा चालाक आहे. दिलीप पुन्हा एकदा फिल्डिंगची विवरचना ही बदलली जाणार. आता मात्र स्कोअर लेग पासून ते मिडविकेट पर्यंत इतरशे डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिलीप तयार. यावेळेस मागे सरकून चांगला फटका इथे टाकावरला फिल्डर आहे तिथे फिल्डिंग करण्याकरता. अखेरकार इथे सुंदर झेल झाली आणि फलंदाजच्या खेळीचा अंत झाला. धक्का लागतोय दुसरा टीम देवरुम संघाला.
आज आली ना ते बोलतो उद्या यावं. ते बोलत होते इकडे. क्रमांक 4 वरती किरण आला. तर किरणला आता मात्र एक आशेची किरण दाखवणं फार गरजेचं आहे. कारण अजूनही भरपूर मी म्हणेन 3 ते 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3-4 चेंडूवरती जर किरणच्या बॅटला चांगले फटके आले तर कदाचित मी म्हणेन देवरुख संघाच्या आशेच्या किरण हे नक्कीच जाग्या होणार. एकदा आपल्याला बालाराम अजूनही पाहायला मिळतोय. बालारामचा खेळाचा आपण विचार केला तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. धावसंख्या 15 आहे. अंतिम षटक मार्गदर्शक दिलीप किरण आला. यावेळेस सर्व पाटले फटका चांगला सेकंड ब्युटिफुल कॅच. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतो टीम देवरुख संघाला. किरणच्या खेळीचा अंत झाला. पण ब्युटिफुल टेकन पाहू शकता. पण अंतिम क्षणापर्यंत नजर मात्र टिकून ठेवली क्षेत्ररक्षकाने. अखेरचा स्कोअर लेखला. एक चांगला झेल पकडण्यामध्ये यश आलं. किरणला मात्र पुन्हा एकदा शून्याचा चष्मा घालावा लागणार. 0 धावेवरती किरण बाद झाला. थोडासा नाराज आहे फलंदाज किरण, कारण त्याला देखील माहिती होता फटका फार सुरेख सजवला होता. अखेरकार फिल्डरला मात्र ब्रेक करतात नाही. मोजून मापून तोडून फटका खेळला होता. जे जाळं रचलं होतं जाळ्यामध्ये बरोबर किरण अडकला गेला. नियमाने नवीन फलंदाज दाखल. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट मागे सतत दिशा दाखवली. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न फेकी आली आणि अखेरकार धावबादच्या रूपामध्ये हा विकेट देखील पाहायला मिळाला. बघा जो फलंदाज येतोय देवरुख संघाचा तो फक्त हजेरी लावतोय आणि एका मागून एकूण डगआउटचे असलेला जातोय. एकंदरीत सांगितलं कार्य काय, तू चल मैं आया ही स्थिती आता मात्र देवरुख संघाची पाहायला मिळतोय. अंतिम षटकाकरता आपण पाहिलं दिलीपला प्रसारण केलं गेलं. दिलीपची ती पाहिली तर कामगिरी किती चांगली राहिली. न्यू मॅनिंग क्रमांक 7 वरती दिलीप येतोय. बाळाराम अजूनही मैदानाच्या आतमध्ये, पण बाळारामचा आपण विचार केला काल टाइम बरोबर नाही. पण बघलं फलंदाजी करण्याकरता क्रमांक 6 वरती दिलीप आला. चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. माहित नाही. यावेळेस कोलवा टप्प्यात चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा बॅटचा फ्लो खाली आणला. एक धाव इथे पूर्ण झाली. दीपण्णा प्रोटेक्शन झालं. उशिराने फेकी आली. अखेरकार 2 धावा इथे पूर्ण झाल्या. बघा किती चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली. सिंगलचं रूपांतर आपण पाहिलं 2 मध्ये केलं गेलं. त्याला म्हणतात चांगलं क्रिकेट, त्याला म्हणतात बुद्धीचं क्रिकेट. हलक्या हाताने ढकलण्याचं काम केलं गेलं. पाहिलं क्षेत्ररक्षक दूरवर आहे. संधी आहे. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पुन्हा कोलवा टप्प्यात चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फिंगर अप आणि दिलीपला देखील आता जागा सोडावी लागेल. केलं त्याला फोन. समाप्त झाला. पहिल्या डावाचा आपण विचार केला देवरुख संघ फार बॅकफूटला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 18 धावा त्यांना लावता आल्या. समीकरणाचा आपण विचार केला येणारे 24 चेंडू आणि 19 धावेंची गरज असेल ते अर्थातच सारंगाव संघाला. कधी कधी हे विसरून पण चालणार नाही मित्रांनो की लो स्कोरिंग सामने कधी कधी टॉप एन्काउंटर होत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत जात असतात. असं नाही की 19 धावा फार कमी झाल्यात. जर चांगली गोलंदाजी देवरुख संघाची देखील झाली व राहिली तर वावगं ठरणार नाही. तर मात्र
सारंगाव संघ तिथे अडचणीमध्ये येऊ शकतो. त्यानंतर काल्य संघ आपण सज्ज राहायचंय. विजेता संघासोबत तुमचा सामना खेळवला जाईल. अक्षय दिवसातला अंतिम सामना. अक्षय लॉट मधला कोण ट्रॉफी करता मात्र ठरणार हे देखील पाहावं लागेल. त्यानंतर अजून एक सामना होणार. काल्य संघ त्याला दोन सामने विजयी होऊन अगदी आरामात बसलेला आहे. तर त्यांना लढा देण्याकरता कोण असणार तो विजेता संघ जो या मॅच मधला विजय संपन्न करणार. समीकरणाचा आपण विचार केला 24 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल सारंगाव संघाला. गेले का बढिया नाही राम टाइट एक कंपनी दिली आतमध्ये तो नाही भेटला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. या हनुमान सारंगाव संघ. हॅलो हा बोल. फिल्डिंगची व्यूहरचना ही लावण्यात आलेली आहे. समीकरण पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांच्या माहितीबद्दल सांगूया. येणारे 24 चेंडू आणि 19 धावींची गरज असेल जे हनुमान सारंगाव या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. पहिल्या विकेट करता हिम्मत आणि तुकाराम ही जोडी आता मात्र पहिल्या विकेट करता पाहायला मिळेल. हिम्मतला आता मात्र हिम्मत दाखवावी लागेल हवा जोडण्याकरता. कारण समीकरणाचा आपण विचार केला तर 24 चेंडू आणि फक्त 19 धावींची गरज असणार सारंगाव संघाला. लो स्कोरिंगचा सामना आहे. लो स्कोरिंग सामने बऱ्याचदा आपण पाहिलं तर अंतिम चेंडू पण जात असतात. परंतु हा सामना देखील त्याच अनुषंगाने पाहायला मिळणार का. फलंदाजी करण्याकरता दिलीप सज्ज झालेला आहे. बोथ विकेटने सामना करेल फलंदाज हिम्मत. यावेळेस फुलटॉस चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. बरोबर फिल्डरला बीट करत चेंडू निघून झालाय. डीपस्टला बाउंड्री लाईनच्या बाहेर आसिकल चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती योग्य तो उत्तर पाहायला मिळालं. चेंडू पाठवलं गेलं सीमा पार. हा येतोय पहिल्याच चेंडूवरती हिम्मतच्या बॅटमॅन चौकार. खोलवा टप्प्यात चेंडू खोदून काढला तर तो समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. अगदी आरामात चेंडू अडवला गेला. परंतु हिम्मतने एक धाव पूर्ण केली. बघा हिम्मतची किंमत करावी लागेल. म्हणजे सर्कलमध्ये चेंडू अडवला असताना हिम्मत एक धाव पूर्ण केली. हिम्मत खेळले 5 धावेवरती संघाची धावसंख्या 5 पाहायला मिळते. पुढे सरकवून चांगला फटका क्रिकेट केला जातो. चेंडू वेगाने निघून जाण्याच्या दिशेने फिल्डर आहेत फिल्डिंग करण्याकरता. पण अखेरकार चेंडू थांबणार नाहीये. निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. तुकारामच्या बॅटमॅन हा चौकार आला.
पुढे सरसावत चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून नाही थांबणार, हा देखील निघून जाणार. सीमा पार पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिपिकल चौकार. जवळजवळ मी म्हणेन आता सारंगाव संघ निम्मा पल्ला पार करतोय असं म्हणतात तर वावगट होणार नाही. आणि सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. हिम्मतच्या बॅटमध्ये चौकार आला तर तुकारामने मात्र 2 चौकार खेळून पुन्हा एकदा सज्ज असणार. यावेळेस चेंडू चांगला आहे, यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी ज्याला म्हटलं जातं, फलंदाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. आणि बाहेरच्या बाजूला चेंडू हा वळण घेत होता. निधाव चेंडूवाला भरपूर उशिराने एक चांगला चेंडू गोलंदाज दिलीप साकारतोय. निधावाला हा चेंडू. पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका खेळला जाता. यावेळेस देखील संपर्क नाहीये. जणू काही मागच्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्लाय पाहतो की काय. अशा प्रकारे शेवट गोड केलं गोलंदाज दिलीप यानं. षटक समाप्त झालं. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला, धावसंख्या 13 लागलेली आहेत धाव फलकावरती. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्याकरता अर्थातच 6 धावांची गरज. 18 चेंडू 6 ची गरज. समीकरण फार सोपं आहे. काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये बघायला बोलायला फार सोप्या वाटत असतात, प्रत्यक्षात अनुभवायला भरपूर स्ट्रगल करायला लागत असतो. पण हे स्ट्रगल मात्र सोपं झालेलं आहे सारंगाव संघासमोर. कारण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असणार. चला वेळ थोडासा कमी खर्च करायला विनंती असेल. वेळेस संबंधित आम्हाला सहकार्य करायचं आहे. टीम येऊरून मच्छिंद्र आला गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2 वरती राऊंड विकेटने. हो, यावेळेस भरपूर उशिराने चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. निघून झाला दीपक कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अखेरकार फलंदाजात एका धावेवरती आंबावं लागलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 14 धावा. अजूनही 5 ची गरज आहे. यावेळेस शफल क्रॉस झाला. मोठा फटका खेळायचा होता, संपर्क नाहीये. नेधाव चेंडूवाला. चेंडूची हाताळणी मच्छिंद्र करते. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. एसट्यांच्या मागे चेंडू विसावला जाणार, परंतु थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाजाला पुन्हा एकदा एक धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. फरकावरती लागली गेली. 15 धावा. 4 धावेची गरज. बॅटर पुन्हा एकदा सज्ज. ओ माय गॉड, लावली डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. अखेरकार पंचांनी बोर्ड आकाशाकडे गेलं. स्टंपलिंगच्या स्वरूपामध्ये सारंगाव संघाला पहिला धक्का लागला. न्यूमॅन क्रमांक 3 वरती दिलीप आला फलंदाजी करण्याकरता. खिरकी गोलंदाज आहे. चेंडूला फिरवण्यामध्ये भरपूर यश मिळतो त्याला. जेव्हा जेव्हा आपण त्याची गोलंदाजी पाहिली त्यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता. यावेळेस वेट केलं गेलं. भरपूर उशिराने का होईना बॅटचा फ्लो उघडण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. बॅटची कडा लागली. अखेरकार थर्डमॅन क्षेत्रामध्ये फलंदाजाने एक धाव पडून काढली. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकली. 16 धावा. अजूनही जिंकण्याकरता 3 धाव्यांची गरज आहे सारंगाव संघाला. यावेळेस मागच्या बाजूने पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मंगेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मंगेश पाटील, व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. मंगेशजी पाटील. तर अशा प्रकारे दुसरा षटक समाप्त झाला. मच्छिंद्रचा कौतुक करावं लागेल. मच्छिंद्रचं फार चांगलं षटक त्याने हाताळलं. त्याच्या आपण गोलंदाजीचा विचार केला तर तब्बल 4 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट त्याच्या नावी राहिला. बघा, याला म्हणतात चांगली गोलंदाजी, याला म्हणतात एक चांगला स्पेल. जास्त वेळ बदल. हॅलो.
हा? किधर से भर रहा है? शिकवतो सोनफटका खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पॉइंट नहीं आ रहा है बराबर. आला तर एकदम प्रयत्न नाही. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी इशारा करणं आला आम्हाला तुम्हाला एक्झॅक्टली काय झालं. आठला चेंडू अडवलाय. येस. मग आम्ही मागाशी उल्लेख केला होता की लो स्कोरिंग सामना आहे. बऱ्याचदा आपण लो स्कोरिंग सामना अंतिम क्या? चेंडू पण पाहिला होता. अजून 10 ते 12 धावा असत्या ना तर कुठेतरी एक चांगली लढत पाहायला मिळाली असती. यावेळेस फटका चांगला जबरदस्त टायमिंग चेंडू निघून चालला. स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर हा विजयी चौकार येतो. मणे मणे कॉंग्रॅच्युलेशन टीम सारंगाव आडलक देवरुंग संघ.